विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। अनुसरेतो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। त्रिभुवनी ज्याची सत्ता तू कया रक्षिता तू झाला न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आतार दया फुली चौबाळुनिया भली वरी वैसवो पावले। श्री गुरूंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदायुत पत्र नेत्र तेन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा दावाव्या सुबटा समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदैवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदिवं। मुक्ताईलहाना सांभाळीति सर्व परी ब्रह्मांडासी घालित सेक कुणाही न कळली हिची ब्रह्मलीला। नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य माझे डोळे तुमचे चरणी माझे तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे तुमचे चरणी माझे डोळे तुमचे चरणी माझे धन्य
संपाद्य ज्ञानं विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। थोड़ा शार्पनेस कमी करा माइकचा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवा सुतृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, सामर्थ्य गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघाला, गण गण गणा बोले, गण गण गणा बोले, गण गण गणा बोले, संसारा न देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत से संत श्रेष्ठ, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर, वैराग्याची शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता,
आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा 4 चरणाचा योग्य ठिकाणी अनुसरण घडल्यानंतरचा प्रसाद किती उंच दिशेचा, किती उंच अवस्थेचा असू शकतो, ती उंच अवस्था सांगणारा, त्या स्थळाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल अल्पसा कार्यक्रमाचा परिहार महत्वाचा असेल. आपल्याला जरी सगळ्यांना माहिती असलं तरी मला सांगावं लागेल, आपल्या या पुण्य पावन भूमीमधील रहिवासी वैकुंठवासी प्रातस्मरणीय सागर रामा धनगर हे गत वर्षापूर्वी या भारत मातेकरता, या देशाकरता शहीद झाले आणि त्यांना वीर मरण आलं. मरण प्रत्येकाला येतं, पण प्रत्येकाच्या मरणापुढे, प्रत्येकाच्या मरणोत्तर कालावधीमध्ये शहीद हा शब्द जीवनामध्ये लावण्याचं सौभाग्य जगाच्या पाठीवर सगळ्या लेकरांना भगवंत देत नाही. त्या गावाला मिळालं. या गावामधल्या एका कुटुंबातल्या, गरीब कुटुंबातल्या, सामान्य कुटुंबातल्या एका सागर नावाच्या मुलाला मिळालं. शहीद सागर रामा धनगर. त्या सागरने ऐन तरुणपणामध्ये या देशाच्या सेवेमध्ये आपलं शरीर झिजवलं आणि त्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा, त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचा परिवार, वैकुंठवासी त्यांचे वडील श्रीयुत रामा भिला धनगर. रामाभाऊंना 2 सुपुत्र, त्यामध्ये मोठे बंधू आदरणीय अशोकराव रामा धनगर लहान होते नाही, आणि छोटे सागरजी. ज्या लताबाईच्या पोटी असे 2 सुपुत्र आले, त्यामधला एक सुपुत्र ज्या माऊलीने या देशाकरता समर्पित केला. खर तर क्षत्रियाला मरण आलं तरी स्वर्ग आहे आणि जिंकला तर गादी आहे. या दोन्ही गोष्टी गीता माऊलीने आपल्याला सांगितलेल्या आहे. पण देश सेवेकरता, धर्माकरता, आपल्या जीवनातल्या पवित्र आचार संहितेत जोपासलेल्या जीवनाला सत्मार्गामध्ये परमात्म्याच्या उपयोगाला येईल, समाजाच्या उपयोगाला येईल, राष्ट्राच्या उपयोगाला येईल अशा ठिकाणी देह झिजवणारी पूर्व जगामध्ये फार थोडी असतात. आणि असंही कुटुंब आहे. त्या कुटुंबाबद्दल संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश मिळालेल्या वेळेचं चिंतन, वेळेत चिंतन आपण करणार आहोत. समोर उभ्या असलेल्या मंडळींना माझी विनंती, आपण जर बसून घेतलात, हे कीर्तन तुमच्या मित्राच्या वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन आहे. आणि हे कीर्तन फक्त काही त्या तांबोळ्यापुरतं, या चाळीसगाव पुरतं, या जिल्ह्यापुरतं, या राज्यापुरतं नाहीये. या देशानं कौतुक करावं अशा लेकरा करता होणार हे कीर्तन आहे. विठ्ठल कार्यक्रमाकरता उपस्थित गुरुजन, गायक, वादक, महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय श्रीयुत नरेंद्र महाराज वाखरी, आदरणीय श्रीयुत जितू महाराज दोनगावकर, श्रीयुत निलेश महाराज, आदरणीय श्री ललित महाराज. पखवाज वादकांचं नाव आलं का याच्यात? ललित महाराज, ललित बाबा आहेत. सगळी गायक, वादक, गुणीजन ही दिसायला जरी गायनाचारी असली तरी या परिसरातले उत्तम कीर्तनकार आहे. आपल्या जिल्ह्याचं, आपल्या परिसराचं वैभव आहे. इथं श्रीराम भजनी मंडळ तांबोळे, भजनी मंडळ खडकी, बेलदारवाडी आणि पंचक्रोशीतील सगळे भाविक आहेत. उत्तम साऊंड सिस्टीम आहे, हार्मोनियम वादक आहेत. त्यामध्येच आज उपस्थिती ज्यांची इथं लाभली असे आदरणीय श्रीयुत दत्ता महाराज आहेत, श्रीयुत गोपाल महाराज दोनगावकर आहेत. गायक, वादक, गुरुजन, महाराज मंडळी, अजून परिसरातील भरपूर महाराज मंडळी आली असतील. त्या सगळ्यांबद्दल प्रेम भावना, कृतज्ञता समर्पित करतो. राजूभाऊ कीर्तनाला येणार होते, राजूभाऊंचं बोलणं झालं, पण आज राजूभाऊंच्या वडिलांना इहलोकाची यात्रा संपवावी लागली. राजूभाऊ लोणसिंगकर त्यांचे वडील आज शांत झाले, त्यामुळे
ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मुकेश भाऊंच्या माध्यमातून या कीर्तनाला इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम सुद्धा उपस्थित आहे. खर तर ज्या वेळेला या भारत मातेतली थोडस समोरचा आवाज वाढवा वाटेल. तरणी बांडपोर या देशाकरता शहीद होतात तेवढ्या त्यांच्याबद्दल एखाद्या कीर्तनकाराने त्यांचं महिमान सांगावं, त्यांचं वर्णन करावं, इतके ते छोटे नाही किंवा त्यांचं वर्णन आपण शब्दात केल्यामुळे ते मोठे नाही. मी तर असं म्हणेल, जितकं पुण्य ज्ञानोबारांच्या समाधीच्या कीर्तनाचं मिळतं, जितकं पुण्य मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याच्या तिरभोत समाधी सोहळ्याचं मिळतं, तितकंच पुण्य मला सागररावांच्या कीर्तनाचं मिळणार आहे. हा माझा प्रथम विचार. कारण लाव छातीला माती, उभा हो सैन्यामध्ये भरती व्हाया. अरे देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया. मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती. पण जिंकलास ना राजा, अरे वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. ग्रामीण भागातली महाराष्ट्रातली पोरं पहाटे पहाटे उठून ज्या वेळेला कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन शरीराला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड थंडीमध्येही हाफ चड्डीवर फिरणारी, पळणारी, व्यायाम करणारी, दंड बैठका मारणारी, डंबेल्स हातामध्ये घेऊन पुलप्स मारणारी, रनिंग करणारी, प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपलं शरीर सांभाळणारी तरुण पोरं रस्त्यानं चालताना दिसली का एकदा त्यांच्याकडे प्रेमानं हसत जापो, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. या देशातला अन्नदाता शेतकरी आणि या देशातला सीमेवरचा जवान, या दोन गोष्टी संतांप्रमाणे देवाप्रमाणे पूज्य आहेत महाराज. आणि त्यांची पूजा करणं ही भारताची संस्कृती आहे. आपण ते जोपासलं पाहिजे. करोडपतीच्या अवलादी नाहीये सीमेवर. तुमच्या माझ्या सर्वसामान्य बापानं घाम गाळून मेहनतीनं, मी तर असं म्हणेल, ज्या लोकांच्या खिशातला पै पैसा इमानदारीचा आणि कष्टाचा आहे, त्यांची लेकरं सीमेवर आहे, कोणाची नाही. कोणाला इथे सौभाग्य नाही मिळत. अरे झेंडा वंदना करता भांडणं करणं वेगळं आहे. मला मान मिळाला पाहिजे, त्या मानाच्या भोग्यापायी वर्षातले 359 दिवस ज्याला भारत नाव आठवत नाही, देश नाव आठवत नाही, तोही 26 जानेवारीला 15 ऑगस्टला आदल्या दिवशी बसून तयारी करतो. मला झेंडा फडकायचा आहे, झेंडा फडकायचा आहे. गावात झेंडा फडकवण्याकरता पदाच्या अभिलाषेत जगणारे, मान सन्मानात जगणारे अनेक पोर असतील, पण त्या तिरंग्याची शान कायमस्वरूपी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणारे अरे गावात नाही, हिमालयाच्या बर्फात सुद्धा गुडघ्यापर्यंतचा गेलेला पाय बर्फात ठेवून जोपर्यंत राष्ट्रगान होत नाही तोपर्यंत मुंगी हलते तितका सुद्धा पायाला हलू न देता देशाचा आणि या तिरंग्याचा सौभाग्य राखणं, सन्मान राखणं हे मिलिटरीतल्या जवानाकडून शिकलं पाहिजे, मराठा बटालियन कडून शिकलं पाहिजे. खूप मोठी क्रांती महाराज. आम्ही अनेक शहीदाचे उत्सव केले, पण जितकी कुटुंब पाहायला मिळत आहे सगळी सर्वसामान्य हो. जमीन नाही. 9 महिन्याच्या लेकराचा बाप, ते पोरग देशाकरता शहीद झालंय. या सागरने त्याच्या वडिलांना पाहिलं नाही. 9 महिने कशाला म्हणता? पतीच्या विरहात जगणं जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम आहे. स्त्री करता भयंकर कठीण. अरे ज्या जगामध्ये वैधव्य प्राप्त झालेल्या बाईकडे पाहायची अक्कल देवांनी दिली नाही, तिथं 2 लेकरांचा सांभाळ पतिव्रता नारीनं पतीच्या गैरहजेरीत करणं या जगातलं सगळ्यात मोठं असाध्य आणि कष्टाचं काम. पतीचं छत्र हरवलं, सांभाळ करणारं कोणी नाही. पिढ्यानं पिढ्या पुरेल अशी प्रॉपर्टी घरात नाही. दिवसभर जर काम केलं तर संध्याकाळची चूल या धनगर परिवाराच्या घरात पेटते. इतकं दारिद्र्य घरात. मुलांचं शिक्षण, मुलांचं ओझं, त्यात पती विना
या अंधाऱ्या रात्री सारखं भयान असलेलं एकटेपण, त्या एकटेपणा त्या लेकरांचा सांभाळ. धन्य ती लताबाई नावाची स्त्री, धन्य ती माऊली. मी आल्या त्या माऊलीचं दर्शन घेतलं. धन्य आहात तुम्ही. तुमची कुस देवानं इतकी पवित्र केली. स्त्री म्हणून जगण्याचं सौभाग्य ज्या आईला आई म्हणण्याने मिळतं, स्त्रीचं सौभाग्य तेव्हा ज्या वेळेला कुणीतरी आई म्हणणार तिच्या पोटी येतं. पण असंही आई म्हणणार एक लेकरू देवानं तिच्या पदरात घातलं. जी एकटीला आई म्हणत नाही, या देशातल्या मातीला सुद्धा मरताना त्या पोराने आई म्हटलं. हा त्या माऊलीचा भला मोठा जीवनातला परमात्म्याने दिलेला प्रसाद आहे. हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का, लेकिन दोस्तों उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. मरण्याचं सौभाग्य त्या ज्या वेळेला आपला देह त्या तिरंग्यामध्ये लपटून कोणीतरी आणतंय. भाग्यवान आहे तुम्ही. अरुण जाधव नावाचे आधी इथं शहीद झालेले आहेत. अनेक सागरजी आहेत. आदर्श घेण्याजोगं जीव नाहीये. त्याला मित्राच्या वाढदिवसाला बियरच्या बाटल्या उडव्या वाटतायत ना, त्यानं सागरचं चरित्र वाचा. अरे या शहीदाचं चरित्र वाचा. हा महात्मा आहे. त्याला कीर्तनाला कथेला बसायची लाज वाटते. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता यात आपलं आयुष्य ज्यानं गुरफटलेलं आहे त्यानं हे वाचा. हा चेहरा पहा. हा क्रांतिदर्शक चेहरा आहे. पाहिलं तरी तुम्हाला पुण्य मिळेल. पाहिलं तरी 6-7 तास ज्याचे सोशल मीडियामध्ये जातात ना, 30 वर्षाचा पोरगा ज्या वेळेला पानटोपरीवर उभा राहतो, गावातल्या तरुणांची सांगड करून गावातल्या म्हाताऱ्या लोकांची चेष्टा करतो, टवाळकी करतो ना, त्यावेळेला पानटोपरीत लागलेल्या कोणाच्या टी शर्ट वरती असलेल्या या शहीद सागराचा फोटो पहा. भानावरी आपल्या जीवनाचा अर्थ कळेल आपल्याला. वयानं मोठं झालं म्हणजे माणसं होता येत नाही. अरे या लेकराच्या आईनं इतकी गरिबी सहन करून तिच्या करता नाही, अशोकरावां करता नाही, रामभाऊ करता नाही, या गावा करता नाही, कोणी नातेवाईकांकरता नाही. ज्या वयामध्ये पोरं प्रेमाच्या बाजारामध्ये गुरफटून स्वतःच्या प्रियसी करता आत्महत्या करायला तयार होतात, त्याच हिंदुस्थानामध्ये आदर्श झाला या तरुणाचा. मी माझ्या प्रियसी करता नाही, नातेवाईकांकरता नाही, आई करता नाही, माझ्या भावा करता नाही. अरे मी भारत माते करता शहीद होतोय. अनेक वर्ष ज्या वेळेला शहीदाचा इतिहास या तांबोळे गावात लिहिला जाईल, त्यावेळेला सागरचं नाव घेतल्याशिवाय तांबोळ्याचा इतिहासच पुढे जाणार नाही. इतकं सुंदर आहे, इतकं मरण सुंदर आहे. आपलं जगणंही तितकं सुंदर नाही हो, जितकं सागरांचं मरण सुंदर आहे. किती सुंदर आहे मरण. एक तर माणसाला देशाची सेवा करता करता मरण यावं. आपली अपेक्षा काय असेल? ज्ञानोबा राय तुकोबा यांचं भजन करता करता, मुक्ताबाईचं नाव घेता घेता यावं ना मरण, यावा तो मृत्यू. ज्या सेवेमध्ये आपण रत आहोत तिथं खूप सेवा केली पाहिजे. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये शिंदेवाडी श्रीरामपूर नावाचं गाव आहे. एका हाताने अपंग आहे एक बाप. तुमची तारीख घ्यायला ज्या वेळेला आला, 3 दिवसाचा महोत्सव होता. एक अक्रूर महाराज साखरेंचं कीर्तन होतं, एक माझं कीर्तन होतं आणि गुरुवरे रामभाऊ बाबा राऊतांचं कीर्तन होतं. 3 दिवस. त्या अपंग हाताच्या बापाला पुढे येऊन पाहताना विचारलं, बाबा काय काय मग माझ्याकडे तुमचं? तो बाबा सांगायला लागला, मी तुमची तारीख घ्यायला आलोय. बरं बाबा सांगा ना किती तारीख आहे? मी बघायला लागलो तारीख. कशा निमित्त आहे हो? तो अपंग हाताचा ज्याला हात नाही तो बाप सांगायला लागला, माझा पोरगा शहीद झालाय हो, आणि त्या शहीदाचा कार्यक्रम मला करायचा आहे. नकळत अष्ट सात्विक भाव जागे झाले. भाव विवर झाला अंतःकरण. सुरकुत्या पडलेला चेहरा. हा केशवगीर सोनगीर गोसावी नावाचा पोरगा आहे. या सागर सारखा हेच वय
प्रचंड गरिबी, गोसावी समाज मोजका, काही घर मागावे तेव्हा पोट भरत होतं. आणि त्या पोराला लेटर आलं, सहभागी झाला तो मिलिटरीमध्ये. भारत सरकारचं लेटर घरात आलं. तेवढीला लेकरानं ते लेटर वाचलं. त्याच्या जवळ आजूबाजूला उभी असलेली दोन्ही पोरं त्याचं कौतुक करायला लागली. पण पत्र वाचणाऱ्या, लेटर वाचणाऱ्या केशवच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. केशव, तू नोकरीला लागला, लेका रडतो. जॉब लागला तुला, अरे तू देश सेवेचा लागला. खाली बसला, लागू दे लागला तर, पण मला माय नाही, नुसता बाप आहे. आई मी पाहिली नाही, आईचं प्रेम मिळालं नाही. त्याला आई नव्हती आणि या महात्म्याला वडिलाचं छत्र नव्हतं. मला आई नाही, माझा बाप एकुलता एकटा घरात आहे. मी कसा जाऊ रे माझ्या बापाला सोडून. पोरं सांगत होते, लेका केशव, संधी वेळोवेळी येत नाही, कोणाला भेटते रे केशव, नोकरी मागून मिळत नाही गड्या. तुला देशसेवेकरता चांगली संधी मिळाली आहे केशव, सोनं करून घे रे संधीच. आमचा एक, आम्ही प्रयत्न केले होते गड्या, आम्ही सक्सेस झालो नाही त्याच्यात. तू जा बरं, हलगर्जी करू नको. ते पत्र खिशात ठेवलं, ते लेटर खिशात ठेवलं आणि केशव घराकडे निघाला. फेस रिडिंगची जगातली सगळ्यात मोठी ताकद आपल्याला ज्यानं जन्म घातलाय ना महाराज, त्याच्याकडे असते. ती आई असू दे नाही तर बाप. लेकराला पाहल्या पाहल्या अंतकरणातली भावना काय चालली आहे हे जिला कळतं, किंवा हे ज्याला कळतं, ती एक तर आई असेल, नाही तर दुसरा बाप तरी असेल. त्या केशवच्या बापानं ओळखलं, काहीतरी केशव लपवतोय गळा. काय झालं रे? गेला भिंतीला टेकून तरणा बांड पोरगा, मजबूत शरीराचा बांधा. तो रडायला लागला. केशव काय झालं रे? कोणी काही बोललं का? नाही बाबा, मला नोकरी लागली. अरे मग लेका हस ना, रडतोय तू तर हसला पाहिजे रे. नोकरी चांगली आनंदाची बातमी दिली तू. उरलेलं म्हातार पण सुखात जाईल अशी बातमी दिली लेकानं, तू रडायला लागला. बाबा, मला खरंच नोकरी लागली हो, पण जिथं नोकरी लागली तिथं तुम्हाला मला सोडून जावं लागणार आहे. अशा मिलिटरीमध्ये, फौजमध्ये नोकरी लागली. बाप सुद्धा रडायला लागला. केशव, तुला माझी शपथ आहे लेका. अरे तुझ्या बापाचा विचार करू नको. या बापाला त्याचं म्हातारपण महत्वाचं नाही, त्याचं घर महत्वाचं नाही, त्याला मिळणारी भाकरी महत्वाची नाहीये. केशव, तू एकदा वर्दी घालून माझ्या समोर उभा राहा. आता तुझ्या बापाला फक्त तुला केलेला सलाम महत्वाचा आहे. तू घाल गळ्या वर्दी. ते पोरग देश सेवेत सहभागी झालं. 2015 पर्यंत नोकरी झाली, सेवा झाली देशाची. वय वाढलं होतं. लग्नाचा विचार आला. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्रीच्या जवळ एक डोंगरगाव नावाचं गाव आहे. तिथे कीर्तनकार आहे चांगले. त्यांची मुलगी, तिचं नाव यशोदा. त्या यशोदेबरोबर त्या केशवचा संबंध झाला. लग्न ठरलं, लग्न लागलं. काही दिवसाची सुट्टी मिळत होती, परत जावं लागत होतं. सुट्टी मिळत होती, परत जावं लागत होतं. हातामध्ये हात घेताना त्या यशोदेला केशवनं सांगितलं होतं, यशोदे, हातात हात घेते, पण मिलिटरीवाल्याचा हात हातात राहील की नाही याचा विश्वास नाही. हा हात तुझा नाही, हा हात रायफलचा आहे, हा हात या भारत मातेचा आहे, हे शरीर तुझं नाही, सांगितलं होतं. ज्या वेळेला एक आनंदाचा क्षण केशवच्या आयुष्यामध्ये आला की त्याची पत्नी गर्भवती राहिली. तिला दिवस गेले. भाऊबीजेचा दिवस होता महाराज. हो, 19 का 21 ऑक्टोबर तारीख होती. भाऊबीज. आणि त्या भाऊबीजेला तिला 9 महिने पूर्ण झाले. बरोबर 9 महिने भरून गेले तिचे दिवस. फोनवरून पती पत्नीचं बोलणं व्हायचं. व्हिडिओ कॉलवरून मालकाला कधी कधी पाहायला मिळावं, रेंज मिळाली तर. कधी कधी पत्नीचा चेहरा पाहावा. ज्या काळात
नवऱ्यानं बाईजवळ थांबावं, तो काल सुद्धा तो केशव थांबू शकला नव्हता. एकटी पोटाशी असलेली बाई एरवी 7व्या महिनी माहेराला जातात ओटी भरून, पण ती केशवची बायको होती, फौजीची बायको होती ती. केशव म्हणायचा, जा यशोदे, तू 7व्या महिनी तुझ्या बापाकडे निघून जा, थोडा आराम कर. महाराष्ट्रातल्या सुनेनं महाराष्ट्रातल्या यशोदा नावाच्या का तुमच्या माझ्यासारख्या इज्जतदार घरातल्या वारकऱ्याच्या पोरीनं दिलेलं उत्तर आहे का तांबोळीकर? ती यशोदा म्हणते, मी जाईल तिकडे माझ्या काळजी करता, पण माझ्या तुमच्या काळजीत बाबांचीकडे घरी हाल होतील हे मी नाही पाहू शकत. तुम्हाला वचन दिलंय, मी तुमच्या करता तुमची बायको म्हणून आलीये. तुमची ड्युटी संपेल तिथून पुढे, तुम्ही निवृत्त व्हाल तिथून पुढे, पण जोपर्यंत तुम्ही फौजमध्ये आहात तोपर्यंत मी या महात्म्याची सून नाही. मी याचा केशव बनून त्याची भाकरी थापायला या घरात आलेली आहे. पत्नीच्या हातची भाकरी खाण्याचं सौभाग्य या मालकाच्या जीवनात कमी मिळालं. माझ्या मालकासारखा, माझ्या नवऱ्यासारखा हिरा ज्या बापानं पोटी जन्माला घातला, निर्व्यसनी पती ज्या सासऱ्यानं मला दान केला, मी लेख बनून त्याची सेवा करायला इकडे आले. तुम्ही काळजी करू नका, मी 9व्या महिन्याला जाईल. 7व्या महिन्याला गेली नाही, भाकरी थपत होती सासऱ्याची. पोरगी दिले नाही त्या बाबाला देवाने, पण मुलीपेक्षा 1000 पटीनं सुंदर सून दिली त्या सोनगिरांना. 9 महिने भरून गेले, दिवस पूर्ण झाले, आणि आता मात्र जायची वेळ आली. जावा आता. आणि प्रसूतीच्या कालावधीमध्ये आता काळजी घ्यायला सांगितलेली, आपल्याला आपलं लेकरू सांभाळायचं, आपल्याला आपलं बाळ सांभाळायचं आहे. पण काळा दिवस होता महाराज. बरोबर भाऊबीजीच्या दिवशी मध्यरात्री 2 गोळ्या केशवला झाडल्या गेल्या. त्या 2 गोळ्या ज्या वेळेला शरीराला स्पर्श करताय त्यावेळेला तरणा बांड या महाराष्ट्राचा सुपुत्र केशव धारातीर्थी पडला, खाली पडला. पाहत होता समोरच्या मित्रांवर वारावरती वार सुरू होते. माझ्या जवळ माझ्यासोबत जेवणारी पोरं आता देशाकरता शहीद होत आहे. काही काळ राहिला होता अंतकाळाचा शेवटचा. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, सो गए. पडलं शरीर, होश गवा के. जब अंत समय आया तो हो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी
जरा याद करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी, सरहद पर मिटने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए कहिए कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। वीरमरण पत्कारलं। इंचभर छाती कमी असली ना तरी फौज मध्ये घेत नाही पोरग इंच, पण नवल आहे हो महाराष्ट्राच्या मातीचं। ते पोरग देशाकरता शहीद होतं, त्यावेळेला हिदभर मासाचा तुकडा जरी प्रेत म्हणून घरी आला तरी मायबाप पेटी आनंदानं स्वीकारता। हा त्याग हिंदुस्थानातल्या लोकांचा, हिदभर मास स्वीकारतात देशाकरता। केशव शहीद झाला, जिल्ह्याला माहिती पडलं, गाव तालुका जिल्हा गोळा झाला। कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी सगळे 15-20 हजार, 25,000, 50,000 लोक गोळा झाले। जसा 40गाव तालुका जिल्हा गोळा झाला, लोक रांगोळ्या काढायला लागले, तोरण बांधायला लागले, चौका चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोक करायला लागले, देशभक्तीपर गीत वाजायला लागले। त्यावेळेला हात नसलेला बाप मात्र हे सगळं चित्र उड्या डोळ्याने बघत होता। त्याला फुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की आपलं पोरग देशाकरता आपल्या प्राणाची आहुती देऊन आता मुकलंय। आपला केशव आपल्याजवळ नाहीये याचं भान नाही त्याला। त्या यशोदेला माहिती नाही स्वतःचा पती स्वतःच्या डोक्यावरचं कुंकू आता पुसलंय। ज्यावेळेला या तांबोळ्यातला सागर नावाचा हा मुलगा शहीद होतोय, त्यावेळेला पुसशी सुद्धा कल्पना या भाग्यवान असणाऱ्या लताबाईला नसेल की आज माझा सागर माझ्याजवळ राहणार नाही। पुसटशी सुद्धा कल्पना नाही, ध्यान एकच आहे, ते सुरक्षित आहे। पण मात्र लोक येत आहे, विचारलं तो कोणी सांगायला तयार नाही। ज्यावेळेला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बॉडी गावामध्ये आली, त्यावेळेला अपंग हाताच्या बापाने तिरंगा बाजूला सारून पाहिलं, त्यात केशव होता। केशवा, अरे केशव, मी तेच म्हणतोय, इतकी गर्दी आली कोणाच्या घरी? तुझ्या बापाने तर इतकी काही कमाई केली नाही, इतकी माणसं नाही कमवता आली मला केशव। पण केशव तू गेला रे, मला सांगितलं सुद्धा नाही केशव। खाली पडला बाप, गर्भवती असलेल्या 9 महिने भरलेल्या बाईला, विचार करा, जिचे 9 महिने भरले, तिला सांगायचंय तुझा नवरा देशाकरता शहीद झाला। त्या पोरावर, तिच्या तब्येतीवर काय परिणाम होईल नाही सांगितलं तर मालक पुन्हा उघड्या डोळ्याने पाहता येणार नाही। काय परिस्थिती ही? दारू पिणाऱ्या नराधमांनी ऐका हे जरा, हा हा ही ही हु चेष्टा करत आयुष्य जगणाऱ्या पोरांनी ऐका, गावात भांडण करणाऱ्यांनी ऐका हे जरा, रात्रंदिवस या भारत मातेवरती, या मातीवरती पाप करणाऱ्या लोकांनी ऐका हे चरित्र जरा। आपल्या भारतात घडलेलं रे पोरो हे, आपल्या राज्यात घडलंय, आपल्या देशात घडतंय हे, अरे आपल्या गावात घडतंय हे।
हा देश त्यागाच्या आणि समर्पणाच्या भूमिकेवर आधारित आहे. 4 दिवस जिला मालकाची भेट होत नसेल आणि ती मालकाशी भांडत असेल ना, त्या बाईनं हे चरित्र ऐका. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात भांडण विकोपाला नेणाऱ्या महिलांनी ऐका या यशोदेचं चरित्र. तुमच्यातलीच एक बाई आहे ती, बसलेल्या मुलींमधलीच एक यशोदा आहे ती. ऐका तिचं काय आकांत आहे तिच्या जीवनात. तिला पुढे नेलं, ज्यावेळेला पेटीतल्या मालकाला पाहिलं, 6 दिवस बेशुद्ध होती. 6 दिवस भानावर नाही आली ती. 6 दिवस त्याचा त्यांच्या पद्धतीने अंत्यविधी झाला. नवल आहे महाराज, केशवगीर सुनगीर गोसावीला बरोबर 9 महिने 9 दिवस झाले ती बाई शुद्धीवर आली आणि मुलगी झाली. मुक्ताबाई त्यांच्या घरात आली. प्रचंड लोक त्या पोरीचा चेहरा पाहायला आले. त्या यशोदेनं भानावरती आल्यानंतर लेकराचा चेहरा पाहला आणि नवऱ्याचं मोठं स्मारक बांधलं शिंदेवाडीत. आजही मालकाचं दर्शन घेते ते स्मारक आहे मोठं. नवल आहे नवल तांबोळेकर, जिचा नवरा तरुणपणा देशाकरता शहीद होतोय ती यशोदा नावाची पोरगी, ती यशोदा नावाची या महाराष्ट्राची लेक, या महाराष्ट्राची सून अजूनही त्या शिंदेवाडीत त्याच सुरकुत्या चेहऱ्यावर पडलेल्या दाढी वाढलेल्या बापाच्या भाकरी थापते हो. सासरेच्या गैरहजेरीत, अपतीच्या गैरहजेरीत कोण करतो? देशाकरता शहीद होणारे वेडे असतात. प्रचंड प्रेम असतं भारत मातेवर. किती पैसे दिले तरी परिवाराला सागर मिळेल? नाही मिळू शकत. कोट्यावधी रुपये देऊ शकतं सरकार, तुम्ही आपण गर्दी करून मोकळे होऊ शकतो, पण एका तरण्या बांड पोराची घरातली उणीव कुणी भरून काढू शकत नाही. अरे या परिवाराचे, या कुळाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे की आपल्या करता या कुळाने एक पोरग तुमच्या माझ्या करता शहीद करून घेतलं. इतके उपकार या धनगर परिवाराचे आपल्यावर. धन्य इथे आहे. म्हणून माझी विनंती आहे की शहीदाला विसरू नका बाबो. अरे त्याच्या आधारावर आपलं जगणं आहे, आपलं जीवन आहे. त्याच्याकडे पहा. आपल्या जीवनात क्रांती होईल, अमूलाग्र बदल होईल आपल्या पोरांमध्ये. बाबा आयुष्य देशाकरता झिजवणाऱ्या लेकरांचं कौतुक नाही करणार आपण, तो कोणाचं करू? कारण वीरो शहीदों ने हमको आजाद कर दिया, भूल न जाना वीरों को, गोली लगा ली सीने को, भूल गए संसार को, आजाद कर दिया भारत को, वीरों शहीदों ने हमको आजाद कर दिया. मी आलोय मगापासून या सागररावांच्या मित्रांच्या रिंगटोन ऐकतोय. दुसरी रिंगटोन नाही त्यांची. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं जहां में याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन आबाद रहे तू. ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं जहां में याद रहे तू. ऐ वतन मेरे वतन. हे देशावरती प्रेम आहे. ज्याचा आपल्या बायकोवर प्रेम नाही, भावावर प्रेम नाही, गावावर प्रेम नाही, कीर्तनकाराचं टाळकऱ्यांवर प्रेम नाही, वादकावर प्रेम नाही, कधी देशावर प्रेम जायचं महाराज? अरे आपली माणसं आपली मनाला शिका. हे सगळे आपले आहेत. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ही शेती हा बाल बगीचा माझा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. राष्ट्रसंत म्हणायचे
मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे। अरे तू सुन, अरे भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे। अरे तू सुन, चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन। सबको मित्र बनाने हम अपना हाथ बढ़ाएंगे, हम ना किसी को डराएंगे, अरे ना किसी से डर पाएंगे। सबको मित्र बनाने हम अपना हाथ बढ़ाएंगे। अरे तू सुन, मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे। अरे तू सुन, भारत के इस आजादी पर परदेसी नजर ना लगे। अरे तू सुन, काय आचारसंहिता असेल, कितीतरी ठिकाणी आपल्या संतांनी आपल्याला सांगितलंय ही अशी शहीद ज्या वेळेला देशाकरता होतात त्यावेळेला येणाऱ्या पिढीला आदर्श ठेवून आपल्या जीवनाचा दाखला देत जगणं शिकवतात। या तांबोळे गावातल्या या शहीदाची आठवण जर दारू पिणाऱ्याला या गावात येत नसेल, जुगाऱ्याला येत नसेल, आईला लाथ मारणाऱ्याला येत नसेल, बापाला प्रत्युत्तर देणाऱ्याला येत नसेल, सख्खे भाऊ गावात बोलत नसतील, 40 गावला तालुक्यात कोर्टात बोलत असतील, त्या भावाला जर या शहीदाचं या सागरचं चरित्र कळत नसेल, त्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जीवन जगण्याचा नैतिक अधिकार मित्रांनो आपल्याला नाहीये। वेळोवेळी नाही मिळते। नगर हिंडता जन्म जाऊ, परिप्रवेश एका द्वारी रे, वेळोवेळी नाही होत या घटना। मानवदेव मिळालाय, त्याचं कल्याण करून घेतलं पाहिजे, म्हटलं पाहिजे सगळ्यांनी। विजयी हो भारत देश हमारा, भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो। भारत देश हमारा, सद्गुणी हो इस देश की जनता, जीवन सुख सजवाने। रंकराव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने। विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो। भारत देश हमारा, हमारा भारत देश हमारा। याची जाणीव जरी मला असं वाटतं, मी बोललेल्या 10-15 मिनिटाचा हा जो वेळ आहे, खरोखर आपण आपलं जीवन यात बसतंय का तपासा। देशाकरता असे अनेक पोरं देशाकरता दररोज शहीद होत आहे, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ नका ही विनंती आहे बाबांनो। विठ्ठल विठ्ठल अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा। ज्या पदापर्यंत हे शहीद गेले ते अमर पद तुकोबर म्हटले आम्ही सुद्धा मिळवलं। तुम्ही मिळवलं हो, आम्ही मिळवलं, प्रयत्नाच्या पराकाष्ठेनं मिळवलं। अभंग जरा लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल, अनुकरण आणि अनुसरण असे 2 शब्द आहेत। सर्रास दोन्ही शब्दाचा सारखा अर्थ म्हणून बरेच लोक या शब्दांची उपाययोजना करत असतात, पण वास्तविकता अशी नाहीये। अनुकरण आणि अनुसरण वेगळं आहे। बाह्य रंगावरून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात, आणि अंतरंगामधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात। जगाचा प्रवास नाटकाच्या दिशेने चाललाय। अनुकरण म्हणजे अभिनय,
नाटक. समोरच्याची वेशभूषा करणं सोपं आहे, समोरच्याची केशभूषा करणं सोपं आहे. असा फोटो निघायला चेहरा बनवण्याकरता 1 मिनिट खर्च होईल. एक चांगला फोटो निघालाय शहीद सागरांचा, तसा फोटो माझाही निघाला पाहिजे, तसाच मेकअप करायला, तसाच चेहरा बनवायला 1 मिनिट लागेल. एक पण या फोटोतला माणूस बनायला अभिनय नाही, अख्खं आयुष्य अनुसरणात शिरवावं लागेल, त्यावेळेला असा चेहरा बनवता येतो. फोटोला 1 मिनिट लागतो, पण जीवन तसं घडवायला उभं आयुष्य लागतं. अनुकरण आणि अनुसरण्यात फरक आहे. काही माणसं जगणे नाटकात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक करणं सोपं आहे. चंद्रकोर लावली म्हणजे नाटक करता येईल, दाढी वाढवली म्हणजे छत्रपती सारखं दिसता येईल आपल्याला, पण छत्रपती होणं तसं नाही. ते काय नाटक आहे हो, 1-2 तासाचं पार्ट आहे, ते अभिनय आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज व्हायला आयुष्यातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो. भोग कमी, त्याग जास्त, झोप कमी, समर्पण जास्त. मुसलमानाने सुद्धा म्हणावं लागतं, शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान, अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. पण त्या तरुणीला आई म्हणाला, हो त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर ते बांधत होता मस्जिद, अरे अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शिर, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन, मला न आवडे साताई धर्माचे बंधन, असाच माझा राजा होता माणुसकीची खान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. जगणं होतं, नाटक नाही. कोण जगेल महाराज? नाटक वेगळं आहे, भावप्रधानतेत स्वभावातलं जगणं वेगळं आहे. काही माणसं फक्त नाटकात जगताय. ज्याने सत्याचा वोकसा काढिला, असत्य तुरून फुटा भरिला, खरं हृदयातून काढून टाकायचं आणि खोटं भरायचं, हे जगात काही लोकांचं काम चाललंय, करतायत काही माणसं. मी तुम्हाला एक श्लोक सांगतो, कळाला तर बघा, खूप सुंदर आहे. तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच मी तुम्हाला कळून देतो. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्रते, यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. स्वर तिकडचा चालू आहे का? हा एका सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे. बघा किती सुंदर आहे. सिंह पाणी प्यायला जातोय आणि पाणी पिणाऱ्या सिंहानं समोर एक कोलीन पाहिली, नजरेला नजर मिळाली. आता मात्र पाणी पिणं बंद केलं सिंहानं, तिच्यावर झडप घालायचं ठरवलं. डरकाळी फोडली, प्रचंड घाबरली. डरकाळी फोडलेली घाबरलेली ती कोलीन गर्भवती होती, तिच्या पोटात तिचं बच्च होतं. मृत्यूची इतकी भीती वाटायला लागली की तिनं तिचं बच्च जमिनीवर फेकलं. सुसाट वेगात, वाऱ्याच्या वेगात पळत सुटली. मरणाच्या भीतीने सिंह मात्र त्या कोलिनीच्या बच्च्याजवळ गेला. ते कोलं खाली पडलेलं होतं. मोठ्या माणसाचं लक्षण आहे. ते गरीबाबरोबर लेकराबरोबर वाद कधी घालत नाही. ज्याला भांडणाची हौस आहे ना, तांबोळ्यात नाही. 40 गाव, जळगाव, 302, 307 असे गुन्हे ज्यांच्यावर दाखवले ना, तिकडे जिरून या, इथं नाही. भांडायचंच आहे ना, अरे जनाबाईचा आदर्श घ्या. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझे रांडरंडके झाले, तुझे गेले मडे. हे भांडण आहे.
जनाबाईच्या भांडणाचं सुद्धा कीर्तन करावं लागतं. महाराज हे वैभव आहे माझ्या संतांचं. वक्ते बाबा म्हणायचे प्रापंचिक स्नेह असणाऱ्या लोकांच्या गोड गप्पा ऐकू नका, ते मातीत घालतील तुम्हाला. अरे या वक्तेवाच्या शिव्या ऐका, वक्तेबा म्हणायचे तुमचा उद्धार होईल. प्रचंड प्रेम होतं, आस्था होती धर्मावर, नितांत श्रद्धा. पॉलिटिकल नाहीये, नाटक नाहीये, साधना. लोक मानतील हो नाटकाने, पण कोणतंच नाटक सक्सेस होत नाही जीवनात. ना सौंदर्याचं होतं, ना समाज मान्यतेचं होतं, ना पैशाचं होतं, ना कलेचं होतं, ना ज्ञानाचं होतं. माणसाने नाटक करू नये. जैसा आहे तैसा राही, तरी का देव दुर्य तुकोबरे म्हणतात. अरे जसा आहे तसा राहा. कोणी काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. भल्या माणसा कमी अधिक जगामध्ये ज्ञान असतंच. तुला ज्ञानाची इतकी हुरळ, थोडस यायला लागलं तर तू तुला पंडित समजायला लागला, असं नाही होत कधी. दोन कीर्तनं आली माझ्यासारख्याला, लोक मानायला लागली तरी सहज अहंकार चढतो. एखादं माझ्यासारख्याचं कीर्तन लोक आवडीनं ऐकतात, फोन करतात, कौतुक करतात. त्या कौतुकात आपण हुरळून जातो. खूप काही मिळालंय असं वाटतं आपल्याला, पण त्या मिळवल्याच्या नादात, अहंकाराच्या नादात जवळची अनेक माणसं आपल्यापासून दुरावतात. हे आपल्या क्षणभर सुद्धा लक्षात येत नाही. नवल आहे महाराज. बोधे बाबा म्हणायचे, पोर हो समाजा करता नाही रे, देवा करता म्हणत जा. चाली गायच्या ना देवा करता म्हणा. समाज काय आवाज चांगला आहे तोपर्यंत बोलवेल आपल्याला, पण आवाज गेल्यावर ज्ञानोबराशिवाय मुक्ताबाईशिवाय कोणी वाली नसतं. आपला आवाजही कायम राहावा आणि सेवा ही मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत व्हावी असं अपेक्षा असेल, वाटत असेल तर ज्ञानोबा यांचा चेहरा समोर ठेवून म्हणा, एकटं भजन गाऊ नका रे पोरो, माझ्या ज्ञानोबाऱ्यांकरता म्हणा, माझ्या मुक्ताबाई करता म्हणा, माणसांकरता म्हणू नका म्हणायचे. माऊलींकडे पाहिलं तरी गाण्यातला अष्टसात्विक भाव जागा होतो. असं आहे. तेवढं सामान्य नाही. भांडणाची सुद्धा चर्चा व्हावी. जनाबाईच्या भांडणाच्या अनेक चर्चा आहे.